मला पाहिजे दागिने. माईची आठवण म्हणून. आई मला म्हणाली माझ्या माघारी तुझ्या बायकोला माझे दागिने घेऊन जा. सौभाग्याचे नेणे मृत्यूपत्र आहे का तसं? अरे हवा तर जाऊन विचार महिला. आईच्या आवाजातली कॅसेट आहे तुझ्याकडे. हवा तर जाऊन विचार महिला. उद्या विचारून बघतो बरं. वाटल्यास आज रात्री फोन करून बघतो. स्वर्गात अण्णा हो अण्णा हो अण्णा ऐकलं ना तुम्ही सर? ऐकतोय ऐकतोय. आणखी दुर्दैवानं कान चांगले म्हणजे तुमचं विपरीत वागणं पाहून मेंदू थोडासा बधीर झाला होता. बोल काय म्हणतोस रे? मला ते दागिने हवे. बरं मग पुढे काय बोलू? मला ते दागिने द्या म्हणजे मी निघून जाईल. ने हवे तर दागिने ने. मी गावातलं खरंच विकून टाकतो. फुकटची पेन नाही काय घरी विकायला? माझा अर्धा आहे ते. माझं कुलूप आहे त्या जागेला. उद्या गिराईक पाहतो आणि फुकून टाकतो बेभाव. कुलपावर कुलूप मलाही टाकता येतं. आजच जागेला कुलूप टाकतो. कसा घर विकतो तेच बघतो मी. काय रे? दागिनेही मागतोस, खरंही मागतोस. काही लाज शरम वाटते का मनाची थोडी? असं कर, काय दागिने तू घे, घर मी विकतो. ठीक आहे? मूर्ख समजला? समजायचंय काय ते? म्हणजे मी मूर्ख आहे? अरे आपल्याच तोंडानं कबूल करतोस. हे चुप! लहानपणापासून पाहतोय तुला. अरे अण्णा माझ्यासाठी तू काय केलं सांग ना. अरे तू तरी काय केलंस? छळायचं ते छळस. त्या दागिन्याच्या आणि घराच्या आशेमुळे केलंस सारं तुझे. अरे स्वार्थी आहेस तू. बहिणीसाठी ठिकाण आणलं ते सुद्धा दुसवट्याचं. अरे मला स्वार्थी आहेस तू. अरे लाजा वाटू द्या मनाला तुमच्या. माझ्याच्या टाळावर तर लोणी खाणारे तुम्ही. आईला जाऊन 12-13 दिवस झाले नाही तोच तिच्या दागिन्यांबद्दल मरमर करायला नाही. अरे नसीब राग सावरताना तोंडात दिलेलं सोनं सापडायचा प्रयत्न केला नाही. नंबर 1च्या बदमाश आहात तुम्ही दोघंही. व्यर्थ बडबड करू नका अण्णा. दागिन्याचं आणि घराचं काय करणार ते सांगा आधी. ते दागिने मी केले होते तिला. अरे लंकेची पार्वती होती तुमची आई. ती घरात आली तेव्हा कार्यक्रमाच्या पैशातून दागिने केले होते मी तिला. या दागिन्यांमाग बऱ्याच आठवणी दडल्यात आपल्या. ते दागिने तुम्हाला देणार नाही मी. आणि ग्रहांना दान करून टाकीन पण तुम्हाला देणार नाही. आणि राहिला प्रश्न जागेचा. अरे सण कुणाचं माकड नाचचं. आणि ती जागा माझ्या नावावर माझ्या. मी मेल्यावर एकमेकांचा जीव घ्या आणि जो वाचेल तो जागा घेईल. पण अशी जागा देणार नाही तुम्हाला. अशी जागा आठवण येत तुम्ही. असं करा अण्णा. ते दागिने गळ्यात घालून हिंडा आणि त्या जागेत गडबड डोळा हवं तर. हो काय यावर एक उपाय आहे रे. काय अण्णा? तुम्ही असं करा, एक धोंडा घाला माझ्या डोक्यात. म्हणजे तुमचाही अडथळा दूर होईल आणि मीही सुटेन या सणातून. आम्ही एवढे दुष्ट नाहीत अण्णा. गैरसमज करता तुम्ही. आम्ही इतके काय दुष्ट नाही अण्णा. इतके दुष्ट नाही म्हणजे तसे थोडेफार तरी दुष्ट आहातच. सुमित्रा तू सुटलीस बरं या त्रासातून. अगदी कायमची सुटली. बघ तुला लेख कसे कुत्र्यासारखे भांडतात एकमेकांची. शिरवाडकर तुम्ही त्या नट सम्राटात म्हणाला आहात ते अगदी खरं आहे. अगदी 100% खरं आहे. आपण फक्त जिने असतो जिने. अवकाशात फिरणारे अतृप्त आत्मे वासनेच्या जिनानं पृथ्वीवर येतात आणि आपण म्हणतो बाप झालो. अगदी 100% खरं आहे. अशी स्वार्थी संतती होण्यापेक्षा निपुत्रित राहिलो असतो तर परवडलं असतं. खरोखर सुमित्रा तू सुटलीस अगदी कायमची सुटली. पाहिलं तुझं नेक कसे कुत्र्यासारखे भांडाय. आता मध्ये कोणी पडलं तर लटके तुडतील त्यांच्या शरीराचे. आज तुला हार घातलाय. फोटो मध्ये उत्पत्त्या लावल्या. आता जिवंतपणी कधी तुला इतका सन्मान केला नसेल त्यांनी. ही माणसं त्याची आहे. जिवंतपणी खेटलं मारतील आणि मेल्या
ठेवलं? अरे का? बाहेर गेले. बाहेर कशाला जाऊ दिलं अण्णांना? मारी गेल्यापासून त्यांची मनस्थिती बरोबर नाही. आपल्याच तंद्रीत असतात. त्यावेळेसपासून त्यांनी रियाज देखील केला नाही. सारे वाद्य धुडकान घरात पडले. आता परवाचीच गोष्ट. अण्णा रस्त्याने चालले होते. पाठीमागून एक कार येत होती. ड्रायव्हरने हॉर्न वाजवला, पण अण्णांचं काही लक्षच नाही. शेवटी त्या ड्रायव्हरनेच अण्णांना घरी आणून सोडलं. तो ओळखीचा होता म्हणून बरं झालं. पण मला वाटतं अण्णांच्या मनस्थितीत आता बराच फरक पडला. आज त्यांनी मला वाक्य पुसायला सांगितले, शिवाय थोडं गुणगुणले देखील. त्यांचा चेहराही आनंदी वाटत होता. मला वाटतं अण्णा या धक्क्यातून असं सावरले. देव पावला. बरं, शंकर काका, मी मैत्रिणीकडे जाऊन येते. आणि मला यायला उशीर होईल. चला, वाक्य पुसायला हवी. नमस्कार. मी घोडे. घोडे? वाटत नाही तसं. नाही, त्या चौघासारखं दिसता म्हणून म्हटलं. अहो, माझं आडनाव घोडे. तुझं आडनाव घोडे? हो. त्यात आमचं काय म्हणा? हो, आमच्या पूर्वजांचं आडनाव. तेच आमचं आडनाव. माझं नाव नागनाथ घोडे. म्हणजे तुमचे पूर्वज घोडे होते म्हणा की? म्हणजे विरोध केला मी. हा जोक केला काय? बाबा आधी नाही का सांगायचं? त्याला हसलं तरी असतो. म्हणजे तुम्हाला हसताही येतं म्हणा की? अहो, मला रडता देखील येतं. अरे वा 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 वा, फार हुशार दिसता तुम्ही. काय म्हणाला? हुशार? हो, थँक्यू. थँक्यू. त्याचं काय आहे की मला हुशार म्हणणारे तुम्ही पहिले आहात. दुर्दैव आमचं. बसा ना तुम्ही. बसू म्हणता? हा, बसू. अहो, अहो, घोडे कधी बसतात का? मी नाही समजलो. जोक केला हो. विरोध. हो, मग आधी नाही का सांगायचं? त्याचं काय आहे की मी वार्ताहर आहे. अच्छा. दैनिक रिकाम केंद्र. बर. अहो, महिन्यातून 1-2 वेळेस सांगतात. दैनिकाचा? हो, बर. किंमत 2 रुपये. अहो, लोक आवडीनं वाचतात आमचं दैनिक. म्हणजे आवडीने भावे दैनिक वाचतात. वा वा. आज किती बातम्या जमा केल्या? आज कधी एकही बातमी मिळाली नाही. हो, पण बातमी मिळायची चिंता नाही. हा, अहो, बातमी नाही मिळाली तर काल्पनिक बातमी घेऊन टाकायची किंवा रेडिओवरच्या उशिरापर्यंतच्या बातम्या ऐकायच्या. अहो, त्यासाठी तर हा सेकंड हँड रेडिओ काय या नेहमीच्या बातम्यांपेक्षा ना, अहो, ब्रिटिशच्या बातम्यांचे जास्त पैसा देऊन वाचतात. हो, त्यामुळे शक्यतोवर तारीख बातम्या मिळवायचा प्रयत्न करायचा. नाहीतर काल्पनिक बातमी देऊन टाकायची. आज इकडे बातमीच्या शोधात जात आहे. आणि अरे हो, विसरलंच की. हो, त्याचं काय आहे की आमच्या दैनिकाच्या पुरवणी आम्ही एक सगळं चालतो. कुठलं? वरगंगी येथील कमळे. वरगंगी येथील कमळे. हो, वा, छान. या पत्रासाठी मला तुमची मुलाखत घ्यायची. माझी मुलाखत नाही, माझी मुलाखत तुमचीच मुलाखत घ्यायची. आता तुम्ही एवढं म्हणता तर घ्या मुलाखत. पण हो, आम्ही म्हणून तेच छापा. हे तर तुम्ही काल्पनिक छापाल काय ते. आणि हो, आम्हालाही बोलू द्या थोडं. नाही तर तुम्हीच बोलाल. हो, आता कसं होईल काय की घ्या मुलाखत. तर माझा पहिला प्रश्न, तुमचा जन्म कुठे झाला? कुठे झाला म्हणजे? पृथ्वीवर झाला. बरं, जन्म नक्षत्र कुठलं? शांती आली होती का? तुम्ही मुलाखत घेताय का हजामत करताय? काय नाही.
ही माझी पहिली मुलाखत हा, आहे. हा, छान. मला तिचा अनुभव नाही. बरं. बरं आता व्यवस्थित प्रश्न विचारा. हा. आता मला सांगा तुमचा जन्म दवाखान्यात झाला का घरी झाला? मसन वाटत झाला. बरं तुमचं घर मस्त वाटत आहे का दवाखाना मस्त वाटत आहे ते सांगा. त्याचं काय आहे, मी आईच्या पोटात असताना आई वारली, तिला चितेवर जाळलं, तेव्हा चितेवर माझा जन्म झाला. लोक राग सोडायला गेले तेव्हा त्यांना मी सापडलो. ठीक आहे. आश्चर्य हा. अहो एवढ्या मोठ्या माणसाचा जन्म चिठ्ठीवर झाला. आश्चर्य. तुम्हाला वार्ताहर कोणी गटाड्याने केलं हो? अहो मी सांगतो हे खरं वाटतं तुम्हाला? वाटायला खवं. अहो तुम्हीच म्हणालात ना मी जे सांगेल तेच द्यायचं. आता मला खरं वाटो किंवा खोटं वाटो तेच मी लिहिणार. अहो पुन्हा खोटी मुलाखत घ्यायचा आक्षेप नको. काय तुम्ही जर अशा मुलाखती घेऊ लागलात ना तर तुमच्या दैनिकाचं दिवाळा निघालच म्हणून समजा. अहो काहीतरी व्यवस्थित प्रश्न विचारावा. बरं आता व्यवस्थित प्रश्न. आता खरंच व्यवस्थित प्रश्न विचारा. आता अगदी व्यवस्थित प्रश्न विचारतो. ठीक आहे. हा आता मला सांगा तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं? आपलं कुठलं आलंय? अहो आपण संगीताचं म्हणतो मी. आता संगीताचा अलंकार करेल. अलंकारपर्यंत भाषा अलंकारपर्यंत. आता मला सांगा शास्त्रीय संगीताबद्दल तुमचं मत काय आहे? एकदम खराब. म्हणजे शास्त्रीय संगीताचा प्रसार कसा होतोय असं तुम्हाला म्हणायचंय? तसा प्रकार वगैरे ठीक आहे, पण कुणीही कुठेही आणि कोणत्याही वेळेला शास्त्रीय संगीत गाऊ नये या मताचा मी आहे. परवा एके ठिकाणी मी लग्नाला गेलो होतो. तिथे एकतर मंगळाष्टक गायला लागला. स्वतःला शास्त्रीय गायक म्हणून घेत असतो. त्यानं सुरू केलं मंगळाष्टक, रागू, ताल विलंबित एक ताल, बोल आहे शुभमंगल सावधान सावधान, यातल्या सहावर सब होती आणि त्या स्वमेवर अक्षता फेकायच्या. हा ख्याल अर्धा तास चालला होता. आता मला सांगा हा प्रकार योग्य आहे का? त्याला काही काळ वेळ ते हवे की नको? अच्छा म्हणजे एकंदर शास्त्रीय संगीताचं अशा प्रकारे अवमूल्यन होतंय असंच मला म्हणायचं. अगदी खरं. शास्त्रीय संगीताचं अशा प्रकारे अवमूल्यन होत आहे असंच तुम्हाला म्हणायचं आहे. आता मला सांगा तुमचे शिष्य कोण कोण? काय म्हणा? अहो तुमचे शिष्य कोण कोण ते सांगा. अहो तुम्हाला माझी मुलाखत घ्यायची की अण्णांची मुलाखत घ्यायची? अहो मला नारायणराव लोणकरांची वा वा मुलाखत वा, घ्यायची. धन्य आहात. अहो मी शंकर त्यांचा नोकर. अरे बापरे मला वाटलं तुम्हाला म्हणणं म्हणताय ते नाही. नाही म्हणत नाही. अहो फुकट पान खराब केलं माझं. शिवाय वेळ देखील वाया घालवला. पण तुमच्या तुझं लक्षात नाही आलो तुम्हाला अण्णा अहो होते. तुम्हाला का कळू नये मी अण्णा कसा असेल? अहो मी आलो तेव्हा तुमच्या मांडीवर तंबोरा होता त्यामुळे तुम्हीच अण्णा असाल. खरंय मांडीवर तंबोरा होता. मी तंबोरा पुसत होतो, वाजवत नव्हतो. पण तुम्हाला का कळू नये मी अण्णा कसा असेल? अहो महादेवराव. माझं नाव महादेव नाही शंकर आहे. अहो तेच ते हो महादेव काय आणि शंकर काय दोन्ही देवाचीच नाव आहेत ना. पण तुमचं कसं लक्षात नाही आलं होतं ना अण्णा होते. अहो तुमचे प्रश्नच तसे गोल होते. शिष्य म्हटल्यावर मला संशय आला. अहो मग तुमचं कसं शिक्षण कळलं नाही? अहो पण तुम्ही तुमचं शिक्षण अलंकार पर्यंत झालं असं देखील म्हणाला. अहो सुरुवातीचे काही अलंकार शिकलो मी सुद्धा म्हणून कसं म्हणालो मी. पण तुम्हाला कसं कळालं नाही? अहो मी अण्णा कसा असेल? त्याचं काय आहे, हा. मी घेतोय ना ही माझी पहिली मुलाखत अच्छा. आणि मला अण्णांचं नाव देखील माहित नाही. बरं. त्यांचा पत्ता देखील माहित नाही. अहो आमच्या संपादक साहेबाने त्यांचा मला पत्ता दिला. हा. यावर मी त्यांना इथं शोधत आलो होतो. शिवाय त्यांचं वय देखील मला माहित नाही. आणि तुम्ही इतकं शुद्ध बोलता या घरात तुम्ही नौकर आहात असं देखील वाटत नाही. बरं अण्णा केव्हा येतील? अण्णा येतील वेळ. बसा तुम्ही निवांत. अहो माझं ऐका हे पहा वगैरे मला तुम्ही काही निवांत. अहो माझं ऐका हो तुम्ही. तुम्ही निवांत पोहे बसा. वगैरे तर काहीच नको हो. मी हे पहा. पोहे खातच नाही. अहो माझं ऐका. तुम्ही निवांत बसा हो. फारच आग्रह तुम्ही करता. बसा. तुम्ही निवांत बसा. फारच आग्रह करताय ना मग असं करा. हा थोडे पोहे करा आणि चहा हो चहा अर्धाचा. अहो पोटात जागाच नाही माझ्या. अहो घोडे मी इथं नोकर आहे. मी तुम्हाला चहा किंवा पोहे करायला घरात जात नाहीये. मला बोरी घाशी असते. येतो मी. बसा तुम्ही निवांत. बसा तुम्ही निवांत. अहो माझं ऐका. आणि गांधी तिथं बाबा हा नोकर म्हणे निवांत बसा. मग बसा तर बसा. अरे बाप तोपर्यंत काय करावं? हा आपला पेपर वाचावा. काय म्हणते आपला पेपर? हा आपला पेपर दुष्काळामुळे दुबार पेरणीचं संकट. अरे बाप अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीची शक्यता. अरे म्हणजे आपली बातमी कुठं आहे? हा ही आपली बातमी.
तुमची मुलाखत घेतो आणि उरलेलं एक पाय खराब करतो. म्हणजे त्या अण्णांची मुलाखत माझ्या टप्प्यावर घेतो की शाळेत आहात हा? शाळेत आहात? नको घेऊन बाबा मुलाखत. पण तू कोण? मी दादनाथ घोडे. घोडे? घोड गावचा राहणार आहे. मला गायनाची फार आवड. अहो 10वीची 10 वेळेस परीक्षा देऊन 10वी काही निघाली नाही. होते रे ती. भजनात एक पेटी वाजवणार होता. अच्छा. हो त्याच्याकडे गाणं शिकायला गेलो. गाणं काही तेवढं चांगलं जमलं नाही. अहो पण आपला नाच, अहो पुढं गाण्याचा इतका नाच लागला की बस बाप गेला कंटाळून. तो तरी काय करणार मग? घरात अशी 10 तोंड खाणारी. त्यात माझं हे असं वय वाढत चाललेलं. शिवाय मी 5 पैसे देखील कमले ना. तेव्हा बापानं दिली लाट आणि तुला घराच्या बाहेर आली. आता काम कुठंच मिळेल. शेवटी त्या संपादक साहेबांनी मला कामाला ठेवून घेतलं. आता तुम्ही सांगा बापानं असं पोराला हकलावं का? अरे बरोबर केलं त्याने. असं ढकललं पाहिजे. एवढंच काय पण बळांच्या मेळ पाहिजेच काय. हो माझे तुम्ही आमच्या बापासारखेच दिसता. पण तुम्हाला गाण्याची आवड आहे असं म्हणाला का रे? हो आवड म्हणजे काय? अहो म्हणतात ना मला खायला नाही मिळालं तरी चालेल पण गाणं शिकायला मिळावं. पण आता कसं आहे तुझ्या पोटाच्या मागे लागल्यानं गाणं शिकता येतं का? अरे आणखी शिकता येईल तुला. हो आणि शिकावं ते. जगाच्या सुरुवातीला देवाने माणूस निर्माण केला पण मुका. विश्वात कुठेच आवाज नव्हता. वाऱ्याला देखील आवाज नव्हता. ती भयान शांतता पाहून माणूस अस्वस्थ झाला, बैचेन झाला. मग देवानं 5 स्वर निर्माण केले. हे ऐकायला कर्णरंध्रही दिली, वर झाकायला बाह्य किरणही दिले. झालं ते विषच चुकला. मग माणसांचे कान लांब झाले. आलेल्या स्वरांना तो झिडकारू लागला. स्वर कोणते झाले? तैरा वैरा धावू लागले दुसऱ्यांच्या गळ्यात वस्तीला राहण्यासाठी. ते 7 तुझ्याकडे आले. त्यांना असं कुजू नकोस. 712 कर, 1236 कर. अरे वेळात वेळ काढ पण गाणं शिक. वा वा छान बोलला. तुम्हाला गायनाविषयी कळकळ आहे वाटतं. हो पण तुमचा परिचय राहिला. अहो घोडे हेच ते अण्णा. मगाशी मला अण्णा समजून मुलाखत घेत आणि आता अण्णा खुद्द आले तर अण्णा मला माफ करा. मी काही बोललो अण्णा. अरे छान बोललास तू. मला नाही अण्णा यांना तुमची मुलाखत घ्यायची आहे. पुढे आता घ्या मुलाखत अण्णांची. अरे हो जरा व्यवस्थित प्रश्न विचारा नाही तर मला सारखा पुन्हा. अहो आता तसं नाही हा. आधी प्रश्न तयार करतो नंतर उद्या मुलाखत घेईल. अण्णा मला तुमची मुलाखत घ्यायची. त्याचं कसं आहे आमच्या दैनिकाच्या पूर्वदीत आम्ही एक सदर चालवतो. या सदरासाठी मला तुमची मुलाखत घ्यायची. उद्या आलं तर चालेल. चालेल. मग मी आज येतो. आज नाही म्हणजे आज जातो आणि उद्या येतो. कसं आहे की ऑफिस धाडायचं राहिले ना त्यामुळे गोंधळच करायचा. अरे शंकरा पाहुण्यांना चहा वगैरे घेऊन ये. अहो अण्णा खरंच पाहिजे. अहो अरे पोहे. खरंच काय नको. अहो अण्णा तुम्हाला म्हटलं ना गाणं म्हटलं की मला काहीही खायला लागत नाही. मग असं करा ऐकत असाल तर एखादं गाणं ऐकवा. असं म्हणतात. हो मग काय हरकत नाही. शंकरा तू तबला घे. पण साहेब अरे साहेब येत नाही जेवढ्या दौऱ्याला गेलेले आहेत ते. तू तबला घे. घे हार्मोनियम घे. करा खाली. दत्त दत्त नाम तुझे वदनी राहू दे. दत्त दत्त नाम तुझे वदनी राहू दे. दत्त दत्त नाम तुझे वदनी राहू दे. श्यामल ही 3 शिरे हात हे 6. श्यामल ही 3 शिरे हात हे 6. शंख चक्र पद्म गदा विलसते पहा. शंख चक्र पद्म गदा विलसते पहा. त्रिशूल करी डमरूचा नाद ऐकू दे.
त्रिशूल करी डमरू तानाद ऐकू दे दत्त दत्त नाम तुझे वदनी राहू दे भावबंधनी दुःख भोगतो परी भावबंधनी दुःख भोगतो परी भवनौका तारणार दूत श्रीहरी भवनौका तारणार मिरगाचे चित्त प्रबोधरणी लागू दे मिरगाचे चित्त प्रबोधरणी लागू दे हे हे दत्त दत्त ओ दत्त दत्त नाम तुझे वदनी राहू दे भजनात नित्य तुझ्या वाणी रंगू दे भजनात नित्य तुझ्या वाणी रंगू दे दत्त दत्त नाम तुझे वदनी राहू दे वदनी राहू दे वदनी राहू दे
कसला तरी चंद्रमधून हातात देईल. दादाचा फार विरोध आहे आपल्याला. म्हणून तर तो बाहेर गेल्यानंतर आलो. तसा मी अण्णांकडे झालो होतो. अगं त्यांना एक निरोप द्यायचा. त्यांचे शिष्य आहेत ना श्रीनिवासराव देशमुख यांचा उद्या नटराजला गायनाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी काकीला याल का ते विचारायचं होतं. कार्यक्रम कुणातर्फे ठेवला? आमच्या जलासागर मंडळातर्फे. तुला तर माहितीच आहे आम्ही दरवर्षी नवीन नवीन उपक्रम करतो. आणि मागच्या वर्षीचं चित्रकला प्रदर्शन राष्ट्र उद्घाटन अण्णांच्या हस्ते झालं होतं. नंतर रात्री संगीत रचनेचाही कार्यक्रम होता. जास्ती झाली आणि तुझ्या स्वरांमध्ये मी स्वतःला घडवून घेतो. आणि तुझ्या रंगामध्ये मला माझ्या जीवनाचा आनंद सापडला. हो पण पण का? मी बोललो असा घरी तर सध्या नोकरी नाही आहे. तर रस्त्याला बोर्ड रंगवतो मी. शिवाय तुझ्यासाठी एक श्रीमंत असं स्थळ आल्याचंही तुझ्या दादानं सांगितलंय. आनंद वाटला. तू सुखी राहशील. मनातून अगदी म्हणत तो माझ्यासाठी चित्रकाराजवळ काय असणार आहे. नुसते रंग जे हाताची येणार रंगानं पदार्थांनी चित्र काढता मला खाता येणार तुला सांगतो तुझा दादा म्हणतो ते तू माझ्यापेक्षा त्या स्थळी सुखी राहशील. विसरून झाला तू विसरू शकतोस मला? तशी आम्हाला सवय असते तर तो एखादं चित्र आम्ही अगदी फ्री उठून काढतो. पण गिराईक मिळालं की विकावंच लागतं. कारण रंगाचा खर्च निघायला हवा ना. म्हणजे त्या चित्राप्रमाणे समजतोस मला. चित्र काय आणि माणसं काय आम्हाला चालतं. पण तुला सांगतो एक चित्र विकल्यानंतर दुसरं सगळं चित्र काढतात. कितीही प्रयत्न केला तरी फरक पडतो. माझी शपथ घेऊन सांग, तू मला विसरू शकतोस? तुला कळत कसं नाही. ते मलाही कळत नाही. पण मी एका कलाकारावर प्रेम केले. विसर म्हणे. रंग पाहिले की तुझी आठवण येते. चित्र पाहिलं की त्यात तू दिसतोस. कसं विसरू? सांग ना कसं विसरू? तुझ्या रंगामध्ये मी माझे स्वर शोधते. आणि तुझ्या स्वरांमध्ये मला माझे रंग दिसतात. हे वेळावर अगं तुला कसा विसरेल मी तुझा अंदाज घेतला. पाणी किती खोल आहे ते पाहिलं. अगं तुझा दादाच म्हणाला होता बागेशलाही ते स्थळ पसंत आहे म्हणून तुझा अंदाज घेतला. म्हणे म्हणे अंदाज घेतला. मी किती घाबरले होते. घाबरू नको. सध्या असंच चालू आहे. तुझं परवा एके ठिकाणी इंटरव्ह्यू दिला. चित्रकला शिक्षकाची जागा आहे. जॉब मिळाला की तुला ओढून देतो की नाही बघायचं. त्याचा शोध जगते मी. बरं आता येऊ मी नाहीतर तुझा तो कंस दादा यायचा फक्त अन्नाला तेवढा निरोप. आणि हो यावर्षी प्रदर्शनाच्या दिवशी तू गायला हवं येतो मी. अगं, नको तर. हो चित्रकार इथं कसे आणि विसरलात की काय? विसरलो नाही अजून. मग तुझा हात केव्हा फ्रॅक्चर झाला? मला वाटलं उजवा हात कायमचा फ्रॅक्चर झाला असता तर चित्र काढता आली नसती. मतदान इतकं कच्चं नव्हतं काही. असं तुम्ही शिपायाला पैसे दिले आणि मी वर काम करत असताना खांबाचा आधार काढून मतदान पाडायला लावलं. सारं सांगितलं मला त्यानं. ते हरामखोर बोलला तर मग आता तरी सावध झालात ना? मनात आणलं असतं तर तुम्हाला याचं घडू शकलं असतं. पण अण्णा आणि बागेशला वाईट वाटेल म्हणून गप्प राहिले. आणि हो काळजी करू नका. का? बागेशीला मी अजून खरं सांगितलं नाही. आभारी आहे त्यासाठी सुद्धा. पण पुन्हा तसा प्रयत्न करू नका. काय कल्याण लवकर. साहेबाचा ऍक्सिडेंट झाला कुठं? हा 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 निघतोय मी. येतोय लगेच येतोय.
आम्हाला कल्याणला म्हणावं की नटराजला सोडून ये. नाही अण्णा, मला घर सांभाळायला जावं लागेल. अगं शंकर आहे की तो रात्री येणार नाही म्हणून सांगून गेला. तेव्हा तुम्ही थांबलं पाहिजे. आम्हाला सिनेमाला जायचं आहे. हॅलो? हो 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 लवकर आणलं. हां मी त्यांच्याकडून सिल्वर लवकर बोलते. हां नाही नाही ते येणार नाही आहेत. नाही त्यांची तब्येत ठीक नाही आता. कोणाचा फोन आहे? हो हो झोपलेत ते. बरं बरं सकाळी सांगेन मी. ठीक आहे ठीक आहे. कोणाचा फोन होता सुनबाई? नटराज बोलत होता ना. मग खोटा कसा केला? तुम्हाला बोलवलं होतं साथीला. सांगितलं ना घरी कोणी नाही म्हणून. आम्हाला सिनेमाला जायचं आहे. आधी उशीर झालाय येते मी. मी बसेल घरी. असं कसं करता येईल बाई? तू एकटी घरी. आपण असं करूया, अनायचंही चित्रपटाला मंडळी गेलेली तर थोडा रियाज करूया. तू तानपुरा घे. अरे शंकरा, तू तर येणार नाही म्हणाला होतास ना. नटराज हॉलला जाणार होतो, नाही गेला. सुनबाईंचा आदेश घर सांभाळायला कोण नाही. माझी सगळी कामं संपली म्हणून मी आलो. पण तुम्हाला जायचं असेल तर जा तू, मी सांभाळतो घर. नाही नको आता, आता वाद्य काढलेलीच आहेत ना. तू तबला घे, आपण थोडा वेळ रियाजच करूया. अरे साहेबच गेले सिनेमाला, काळजी करू नको. घे बाबू. आता मी नेरळकरांची कॅसेट ऐकत बसलो होतो. काय त्यांचा आवाज अगदी तान मोत्यांसारखी स्पष्ट होते. आपण ती चीज घेऊन बघू आता. मन बावरा भयो रे मन बावरा, मन बावरा भयो रे सुनून की तान बावरा भयो रे मन बावरा भयो रे मन बावरा. मन बावरा मन बावरा मन बावरा मोतियन के सूर देत मोतियन के सूर देत मोतियन के सूर देत मोतियन के सूर देत चमक दमक वाकुलाओ चमक दमक चमक दमक चमक दमक वाकुला. काय करू तो कैसे करू मोको नाही ज्ञान. बावरा भयो रे मन बावरा मन बावरा मन बावरा भयो. आलो देवा तुझ्या उमेदवारी, आलो देवा तुझ्या उमेदवारी. जीवन सगळे व्यर्थच गेले सुख ना